आप पान खाते हैं क्या? गुटखा कुछ तो खाते हैं। ऐसा कैसा? इनका दांत का कलर ऐसा कैसा होगा? हमें बेवकूफ समझते हैं क्या? हमारे जो बच्चे हैं, लड़के लड़कियां, उनको सबको मदद करनी चाहिए। तो इसीलिए वो किराए पे दिया है आपको ये सब करने। तर ह्या पद्धतीने नाही बोलून असलेलं बरं असतं रे। 13.5 लाख का इंटरेस्ट कितना आता है महीने का? 7%। ते असं करून आपल्याला 2,30,35,000 रुपये काहीतरी येतील। तर त्याच्यातनं आपण हाऊसकीपिंग चांगले एक बारामतीतल्या मुलांनी पण आता हाऊसकीपिंग मध्ये पण चांगले पैसे मिळतात। तशा कोण स्वच्छ ठेवतोय का? किती महिन्याला खर्च आहे? अरे आपलं भागलं, वर्षाचा 12 लाख आहे आपल्याला, तर 12×24 आणि 25 लाईट बिल वर सोलर आहे ना, काय कमी? हा मग तेच ना, आपल्या ह्याच्यात भागताय युनियन बँकेमध्ये, आणि ज्यावेळेस भागणार नाही त्यावेळेस तुम्ही वाढून देताय। नहीं अभी पण मदद करूंगा, आमचे काही डिपॉजिट ऐसा असेल तो मैं भी आपको मदद करूंगा। आप मुझे, मैं फाइनेंस मिनिस्टर हूँ, आपने अगर मुंबई में आप मुझे मिलो ना, मुंबई से वेळ द्या रे, तब हम फाइनेंस में सब बैठेंगे और वहां से अगर मैं कुछ आपको मदद कर सकता हूँ तो जरूर करूंगा। लेकिन या हम आमच्या इथल्या स्थानिक मुलांना पण रोजगार देण्याच्या करता त्यांची गॅरंटी वगैरे काय असेल ते घ्या, पण ती पण मुद्रा लोन वगैरह, मुद्रा लोन आप करते हैं ना, वो भी करने का है। यहाँ हमारे जो बच्चे हैं, लड़के लड़कियां, उनको सबको मदद करनी चाहिए। तो इसीलिए वो किराए पे दिया है आपको ये सब करने। तर ह्या पद्धतीने नाही बोलून असलेलं बरं असतं रे। पुन्हा ते मॅनेजर कोण आहेत आमचे? संजीव कुमार। और संजीव कुमार, आपने सुना ना, मराठी आता है? तो मराठी समझता है ना थोड़ा बहुत? आप पान खाते हैं क्या? गुटखा कुछ तो खाते हैं। ऐसा कैसा? इनका दांत का कलर ऐसा कैसा होगा? हमें बेवकूफ समझते हैं क्या? मैं आपको रिक्वेस्ट करता हूं, क्योंकि हमारे सामने बहुत से एग्जाम्पल है। ये आदत गलत है, क्योंकि कभी कभी किसी को कैंसर हो जाता है, कुछ भी प्रॉब्लम हो जाता है, ऐसा मत करना। तो काय म्हणत होतो मी? तर आमचे प्रकरण येतील, रितसर येतील, आणि हा कुणी जर सांगितलं ना, आत्ताच दादाचा फोन झाला, आत्ताच फोटो दाखवतील दादा बरोबर फोटो, उसमें बिल्कुल ध्यान मत देना। जिसका पेपर ठीक ठाक होगा उसको ही फाइनेंस देने का, ठीक है? अच्छी तरह से काम करो, हम भी आपको पूरा सपोर्ट देंगे, सहयोग देंगे। अधिक काही बोलत नाही। एक बारामती जाता जाता एवढं सांगतो, आमचा बारामतीकर हा कष्टाळू आहे। कष्टाळू बारामतीकरांच्या सहकार्याचा हात देत युनियन बँकेने इथल्या विकासाला हातभार लावावा। युनियन बँकेची शाखा केवळ बँक न राहता बारामतीकरांच्या एक आर्थिक समृद्धी केंद्र बनेल, असाही विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो। आप कब आए? आप नवीन जैन जी रात को आए या सुबह आए? अच्छा, कहाँ? सिटी ठीक है क्या? इतना अच्छा नहीं है। आपल्या बारामतीकरांना एक चांगलं हॉटेल पाहिजे रे। आता सिटीला उतरलेत म्हणलं, ठीक आहे का? ठीक आहे जरा खुशीत नाही म्हणले, ठीक आहे असं नाही म्हणले। त्याच्यामुळे एकाची गरज आहे, ज्याची कुणाची ऐपत आहे त्यांनी त्या गोष्टीचा जरूर विचार करावा, अशा प्रकारची विनंती देखील करतो। आणि मी वैयक्तिक माझ्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या वतीनं, माझ्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या बारामती ब्रँचला
पुढच्या वाटचालीच्या करता मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कायमच त्यांच्या परखड स्वभावासाठी ओळखले जातात. ते अनेकदा कार्यकर्त्यासह अधिकाऱ्यांची फिरकी घेत असतात, तर काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना ते धारेवर धरत असतात. आता नुकताच एका बँकेच्या मॅनेजरला अजित पवारांनी चांगलंच सुनावलं आहे. ते आज बारामती दौऱ्यावर होते. अजित पवारांनी नुकतंच बारामतीच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या नवीन शाखेचे उद्घाटन केले. यावेळी अजित पवारांनी बँकेच्या मॅनेजरला एक सवाल केला आहे. आप पान खाते हो क्या? हमें बेवकूफ समजते क्या? असा सवाल अजित पवारांनी विचारला. त्यानंतर त्यांनी व्यसनाने कॅन्सर होतो असे त्याला सांगितले. यानंतर त्यांनी भाषण केले. आज अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. मला तो अर्थसंकल्प ऐकायचा आहे. संपूर्ण जनतेचा तो अर्थसंकल्प असेल. मला पुन्हा 5 वर्षाची संधी दिली, त्यामुळे देशात बारामती 1 नंबरचा तालुका बनवणार आहे. बारामतीत जनावरांसाठी सुसज्ज दवाखाने तयार करण्यात येणार आहे. बर्हाणपूरमधील पोलीस उपमुख्यालयात वृक्षारोपण गरजेचे आहे. बारामती देशातील आदर्श शहर करायचं आहे. दर्जेदार काम करणे ही माझी जबाबदारी आहे. बारामतीमध्ये विकास कामाचा डोंगर उभा करत आहोत. कायदा सुव्यवस्था काम चांगले राहावे म्हणून 4 स्कॉर्पिओ गाड्या पोलीस ताफ्यात दिल्या आहेत, असे अजित पवार म्हणाले. बारामती सुसज्ज शौचालय उभारणार आहे. बारामती विकास कामासाठी तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देतो. पुरंदर विमानतळासाठी काहीची नाराजी घ्यावी लागेल. कोणी बारामतीमध्ये अतिक्रमण करत असतील तर ते काढा. विश्वासार्ह असलेल्या बँकेत पैसे किंवा ठेवी ठेवा. राष्ट्रीयकृत बँकेत पैसे ठेवा. बारामतीच्या विकासासाठीच आपल्याला ही जागा भाड्याने दिली आहे, असे अजित पवारांनी यावेळी म्हटले.